गणेशोत्सवाच्या निमित्तानं ठाकरे कुटुंब एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळालं। राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असल्यानं उद्धव ठाकरे सह कुटुंब शिवतीर्थ या निवासस्थानी आले होते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या कुटुंबानं जिथं फोटो काढले ती जागाही अगदी अचूक निवडली होती। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जिथं कौटुंबिक फोटो काढला तिथं मागे भिंतीवर प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्या तस्बिरी होत्या। त्या तस्बिरींसमोर ठाकरे कुटुंबाच्या 3 पिढ्या उभ्या होत्या। या फोटोमध्ये अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आहे, शिवाय राज ठाकरे यांच्या मातोश्रीही पाहायला मिळतात। रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंच्या चेहऱ्यावरही आनंद पाहायला मिळतोय। तर खूप राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंदू मामाही फोटोत आहेत। राज ठाकरेंच्या भगिनी आणि त्यांची मुलं, राज ठाकरेंचे व्याही आणि अमित ठाकरेंचे सासरे डॉक्टर संजय बोरुडे आणि सासूही या फोटोमध्ये दिसत आहेत। राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं। गणेश गल्लीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। उद्धव ठाकरे, रश्मी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं। सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या बंगल्यावर गणेश दर्शनाला आले होते आणि त्यानंतर संध्याकाळी संजय राऊतांनीही शिवतीर्थवर जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। विशेष म्हणजे त्यानंतर बंगल्यातून निघताना संजय राऊत मागच्या गेटने निघून गेले। त्यामुळे एरवी प्रसार माध्यमांना सामोरे जाणाऱ्या राऊतांनी यावेळेला पत्रकारांना का टाळलं असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या बाप्पाची मनोभावी पूजाही केली। लाडक्या गणपती बाप्पाची आज देशभरामध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील मोठ्या भक्तिभावानं बाप्पाचं स्वागत केलंय। पाहुयात कुणाकुणाच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय। आज देशभरात लाडक्या गणपती बाप्पाचं वाजत गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आलं। राज्यातील राजकीय नेत्यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय। देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब गणरायाची विधिवत पूजा करत आरती केली। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली। राज्यात सुखसमृद्धी नांदू दे, सर्वांवरील विघ्न दूर होऊ देत असं साकडं मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला घातलंय। अत्यंत महत्त्वाचं पर्व आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहे, ते आपले विघ्नहर्ता आहेत। त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर, आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरोत, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देऊन अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय।
ठाकरे कुटुंबानं मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं स्वागत केलंय। यावेळी राज ठाकरे आणि कुटुंबियांनी बाप्पाची मनोभावे पूजा आणि आरती केली। राजकीय नेत्यांच्या घरातही बाप्पांचं आगमन झालं। काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या बंधूंच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना झाली। यावेळी महाराष्ट्र पुढे जावा अशी प्रार्थना नाना पटोलेंनी बाप्पाकडे केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं। जाधव यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील निवासस्थानी बाप्पाची थाटामाटात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। आमदार भास्कर जाधव यांनी सपत्नीक गणरायाची विधिवत पूजा केली। राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं निवासस्थान राजभवनावरही गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। राज्यपालांच्या हस्ते गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली। यावेळी राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। तसंच राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या। भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीच्या शंकरनगर निवासस्थानी गणपती बाप्पाचं वाजत गाजत आगमन झालं। लाडक्या गणपती बाप्पाची नवनीत राणा यांनी पूजा अर्चना आरती केली। गेल्या 12-13 वर्षापासून आपल्या घरी बाप्पाचं आगमन होत असून यामुळे घरात अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं असं त्यांनी सांगितलंय। मला वाटते की शेतकऱ्यांचे हिताकरिता शेतकऱ्यांचे भविष्याकरिता आमची सरकार जे मेजॉरिटी आम्ही करू शकतो, कारण केंद्राकडनं आणि राज्याकडनं ते प्रत्येक गोष्टी करण्याचा पूर्ण आमचे मुख्यमंत्री आणि आमचे PM साहेब ते पूर्ण पाठपुरावा करत आहेत। मला वाटते की शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या हितासाठी ही सरकार नेहमी उभी आहे। धुळ्यातील दोंडाईचा शहरातील गढीवर बाप्पाचं आगमन झालं। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी गणपतीची स्थापना केली। यावेळी गढीचे राजपुरोहित नगर देवळेकर यांनी विधिवत पूजा केली। शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी गणरायाची स्थापना केली। गणरायाची विधिवत पूजन तसंच आरती करत बाप्पाची स्थापना करण्यात आली। बाप्पाला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं स्थापना करण्यात आली। कपिल पाटील आणि त्यांच्या पत्नी मिनल यांनी विधिवत पूजा अर्चा केल्यानंतर भक्तिभावानं आरती करण्यात आली। यावेळी देशभरातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत कपिल पाटील यांनी सर्वांना सुखी ठेवण्यासाठी साकडं बाप्पाला घातलं। संभाजीनगरचं ग्रामदैवत म्हणजे संस्थान गणपती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते संभाजीनगरच्या ग्रामदैवताची स्थापना आणि आरती करण्यात आली। पुढील गणेशोत्सवापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार येईल असा दावा यावेळी खैरेंनी केला। आमची ही छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका अनेक वर्षापासून शिवसेनेकडे म्हणजे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे असावी ही भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि त्यासाठी मी तो मनात नवस केला, तो बोलत नाही, तर लगेच बाकी दुसरे लोक त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करते म्हणून बोलत नाही। परंतु मी प्रार्थना केली की उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रचंड स्वरूपात येऊ दे। मराठी कलाकारांच्या घरीही वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालंय। अभिनेत्री सायली संजीव, अभिनेता स्वप्नील जोशी आणि सुशांत शेलार यांच्याही घरी बाप्पा विराजमान झाले। अभिनेता सुबोध भावे बाप्पाच्या भक्तीमध्ये लीन झाले।
लाडक्या गणरायाचं आज सर्वत्र आगमन झालंय आणि त्यामुळे राज्यात जल्लोषाचं वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरीही लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. आपण बघतोय रोनित रॉय, भारती सिंग, सोनू सूद, गणेश आचार्य, अंकिता लोखंडे या कलाकारांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं वाजत गाजत आगमन झालेलं आहे. ढोल ताशा पथकांचा गजर, बँड पथकाचं वादन आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष अशा उत्साहामध्ये पुण्यात मानाच्या गणपतींचं आगमन होत आहे. रास्ता पेठेतून मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची आगमन मिरवणूक सुरुवात झाली. प्रभात बँड पथक, संघर्ष ढोल पथक, श्रीराम पथक आणि अभेद्य वाद्य पथकाचे बहारदार वादन या मिरवणुकीमध्ये होतं. मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणरायाची मिरवणूकही मोठ्या थाटात निघाली. नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील मंदार लॉज इथून या मिरवणुकीला सुरुवात झाली. आढाव बंधूंचं नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, शिवमुद्रा ढोल ताशा पथक, ताल पथक, विष्णुनाथ शंख पथकाने वादन तसंच सनई चौघड्याच्या सुरावटीमध्ये गणरायाचं आगमन झालं. मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक गणपती चौकातून सुरू झाली. या मिरवणुकीमध्ये जयंत नगरकर यांचं नगारा वादन, अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक, राघमंत्र ढोल ताशा पथक, विघ्नहार्ता ढोल ताशा पथक सहभागी झालं होतं. तर मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळ यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करताय. पालखीतून या गणरायाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. लोणकर बंधू यांचं नगारा वादन, रुद्रांग आणि तालगर्जना या पथकांचं वादन मिरवणुकीमध्ये झालं. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची मिरवणूक सुद्धा रमणबाग चौकातून मोठ्या थाटात निघाली. श्रीराम आणि शिवमुद्रा या ढोल ताशा पथक तसंच बिडवे बंधू यांचं सनई चौघडा वादन या मिरवणुकीमध्ये होतं. अशा पद्धतीनं या मानाच्या पुण्यातल्या 5 गणपतींची आगमन मिरवणूक पार पडली. राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. गणेशोत्सवानिमित्त झी 24 तासवर तुम्ही महाराष्ट्रातील अष्टविनायकांचं दर्शन घर बसल्या घेऊ शकता. ही दृश्य आहेत अष्टविनायकांची. मोरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर पाली, त्याचबरोबर वरदविनायक, चिंतामणी, गिरिजात्मक लेण्यात्री, ओझरचा विघ्नेश्वर आणि रांजणगावचा महागणपतीची ही दृश्य, हे दर्शन तुम्ही घेऊ शकता झी 24 तासवर. राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचं उत्साह पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे अष्टविनायकाचं दर्शन आपण झी 24 तासवर घेतो. जय देव जय श्री